जर त्या काळी जयललिता यांच्या कार्यकर्त्यांनी कोंबड्या मारल्या नसत्याना तर आज अभिजित दिपकेला पण जुराचं चिन्ह घेऊन निवडणूक लढवायला आली असती। ही गोष्ट आहे 1999च्या तामिळनाडूच्या निवडणुकीतील। काही काळासाठी जयललिता यांच्या पार्टीला कोंबड्याचं चिन्ह मिळालेलं। मग काय कार्यकर्त्यांचा जोश एकदम हाय। त्यांनी बॅनर पोस्टरचा खर्चच वाचवला, थेट जिवंत कोंबड्याच खरेदी केल्या आणि गाड्यांच्या टाप्यावर बांधून प्रचार सुरू केला। त्यांना वाटलं पोस्टरपेक्षा फडफडणाऱ्या जिवंत कोंबड्या बघून लोक जास्त मतं देत, पण उन्हामुळे आणि रोज होणाऱ्या त्रासामुळे रस्त्याच्या कडेला आणि चौकात कोंबड्या मेलेल्या दिसायच्या। आणि मग काय एंट्री झाली निवडणूक आयोगाचे बॉस TN सेशन यांची, एकदम कडक आणि शिस्तप्रिय अधिकारी। त्यांनी कार्यकर्त्यांचा हा फालतूपणा पाहिला आणि एकाच झटक्यात नवीन नियम ठोकला। इथून पुढे कोणत्याही पक्षाला प्राणी किंवा पक्षी चिन्ह म्हणून मिळणार नाही, नाहीतर आज आपल्याला वेगवेगळ्या पार्ट्यांचे चिन्ह ही प्राण्यांच्या आणि पक्षाच्या स्वरूपात दिसले असते। म्हणून कॉक्रोच पार्टीला कधी भविष्यात निवडणूक लढवायची झाली तर झुरळाचं चिन्ह निवडता येणार नाही। आता तुम्ही म्हणणार मायावती यांच्या BSP आणि आसाम गण परिषद पक्षाला हत्ती कसा मिळाला? कारण BSP आणि आसाम गण परिषद यांनी TN सेशन यांनी नवीन नियम बनवायच्या आधीच आपली ओळख निर्माण केली होती। पण एक गोष्ट, BSP वाले आणि आसाम गण परिषदवाले कधीही जिवंत हत्तीचा वापर प्रचारासाठी करू शकत नाही। आता हा व्हिडिओ तुमच्या CGP वाल्या मित्राला पाठवा आणि सांगा दुसरं चिन्ह शोधण्याच्या तयारीला लागलं पाहिजे।